तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण घातांकावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात NMS वर त्याचा थोडासा सराव करू. आता पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये जर पाहिला आपण तर 3/5 चा गुणाकार कोणासोबत केलाय आपल्याला 3/7 आणि छेदामध्ये आहे 3/9. आता या सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत पहा. तर पहिली पद्धत कशी आहे की तुम्ही घातांकाचा नियम वापरा. गुणाकार असेल तर घातांकाची काय करतो आपण बेरीज. तर 7 आणि 5 किती होतील 3/12 छेदामध्ये आहे 3/9. एखादी संख्या छेदामध्ये लिहिणं याचा अर्थ काय असतो बरं की 3/12 ला आपण 3/9 ने काय देत आहोत भाग देत आहोत. बरोबर. मग आता घातांकाचा नियम काय सांगतो भागाकार असेल तर घातांकामध्ये काय करायची वजाबाकी करायची आणि 12 मधून 9 गेले तर किती शिल्लक राहतील 3 शिल्लक राहतील. 3 शिल्लक राहतील आणि ऑप्शन नंबर किती आहे 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. आता ही झाली पहिली मेथड. आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीमध्ये तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. जसं की गणित आहे 3/5 गुणिले 3/7 डिवाइडेड बाय 3/9. या केसेस मध्ये तुम्ही काय करायचं इथं 9 आहे इथं 7 आहे सर्वांचे घातांक धन आहेत. बरोबर आहे का. त्यामुळे काय करायचं इथं 7 ला 7 कॅन्सल केले तर किती शिल्लक राहतील बरं 2. अंश आणि छेदामध्ये काय करायचं आपण 7 ला 7 घातांक काय केले कमी केले शिल्लक किती राहिले 2. 2 ला पुन्हा 2 कमी करायचं शिल्लक किती राहिले 3. म्हणजे डायरेक्ट आन्सर निघेल 3 चा घातांक 3. म्हणजे घातांकाचा नियम वापरा किंवा इथं पण घातांकाचा नियम आहे पण ही थोडीशी शॉर्ट ट्रिक आहे आणि तुम्हाला माहिती आहे NMS ला आपल्याकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे शक्यतो आपण कशावर काम करायचं शॉर्ट ट्रिक वर काम करायचं. सेकंड गणितामध्ये जर पाहिलं आपण तर 0.005 याचा काय दिलेला आपल्याला Q. आता एक थोडस वेगळ्या ट्रिक मी तुम्हाला सांगतो की अशा गणितामध्ये चूक होणे म्हणून काय करायचं. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हे जे 0.005 आहे ना त्याला मला सांगा डायरेक्ट मी 5 लिहितो. आता घातांकानंतर किती अंक मोजा बरं. दशांश नंतर हा 5 किती नंबरला होता 1 2 3 किती स्थळ आहेत 3 स्थळ आहेत. त्याचा 10 चा घातांक काय लिहायचा इथं तुम्ही -3 लिहायचं. काय लिहायचा -3. आता याचा फायदा काय माहितीये का की जेव्हा आता आपण 5 गुणिले 10 चा घातांक -3 याचं काय करायचंय बरं आपल्याला घन करायचं आहे क्यूब करायचं आहे. तर 5 चा घन काय आहे 125 आणि पहा घातांकाचा घातांक असेल तर काय करतो आपण गुणाकार. काय करतो गुणाकार. कारण मी तुम्हाला म्हणलो होतो a चा छेद m आणि त्याचा छेद n असेल तर m आणि n चा तुम्हाला काय करायचा गुणाकार. -3 आणि 3 चा गुणाकार करा -9 काय -9. आता -9 मध्ये काय करायचं आता हे -9 रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करायचं अगोदर 125 लिहायचं आणि -9 चा अर्थ असा आहे की आपल्याला दशांश नंतर 9 स्थळ पाहिजे. किती स्थळ पाहिजे आपल्याला 9 स्थळ. पहा 1 2 3. आता स्थळ शिल्लक आहेत का नाही नसेल तर काय घ्यायचं 0. किती घ्यायचे आपल्याला 9 पर्यंत. हे 3 झाले मोजा 4 5 6 त्यानंतर दशांश चिन्ह घेणार आणि काय लिहिणार 0. तर हे झालं आन्सर. आता सांगा ऑप्शन नंबर किती आहे 4 हे त्याचा आन्सर आहे. येते लक्षात नाही तर ही दुसरी मेथड जी आहे तर दुसरी मेथड मध्ये चूक होऊ शकते पहा. आता एक लक्षात घ्या दुसरी मेथडची ट्रिक काय डायरेक्ट ट्रिक आहे. 5 चा घन किती आहे 125 आणि इथं दशांश नंतर किती स्थळ आहेत 3 स्थळ आहेत. किती स्थळ आहेत 3 स्थळ आहेत. तर 3 स्थळ गुणिले 3 3 3 9
9 स्तर घ्यायची 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वर स्टॉप व्हायचं दशांश चिन्ह द्यायचं आणि शून्य अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. आता कधी कधी काय होतं 2 अंकी आलं तरी मग अशा वेळेस शून्य जास्त येतील बरं. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला 0.04 याचा क्यूब घ्यायचा आहे. सांगा काय करावं लागेल. 4 चा क्यूब किती आहे 64. आता 3 स्तर आहेत 3 3 9 1 2 3 4 5 म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. परंतु हे आन्सर कसं येतं काय येतं हे ना आणि याच्या मागचं थोडस रिझन इथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे गेलो आपण तर पहा 3 चा घातांक m अधिक 3 चा घातांक m अधिक 1 बरोबर किती आहे 108. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी इथं काय आलेली बरं बेरीज आलेली बरोबर आहे का. आणि घातांक कसा आहे इथं m घातांक इथं काय आहे m अधिक 1 आणि ऍक्च्युअल हे पण 3 चा आहे आणि हे पण 3 चा आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता माहितीये का की जेव्हा आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे तर आता ऑप्शन नुसार जर गेलो आपण तर पहा आता एक तर लक्षात घ्या की हे जे 108 अंक आलेला आहे या 108 अंकाचा काही संबंध आहे का. जसं की आता 3 जर पाहता 3 चा वर्ग किती आहे 9 3 चा घन किती आहे 27 ओके 3 चा चौथा घात किती आहे 27 त्रिक 81 बरोबर. हा त्यानंतर 3 चा पाचवा घात जर घेतला आपण तर तो आहे 243. आता हे झालं आपण 3 चं काय घेतलं माहितीये का एक 5व्या स्तरापर्यंतचे अंक घेतले. तुम्हाला असं वाटतं का असे कोणते 2 अंक आहेत का ज्यांची बेरीज 108 असेल. हा तर पहा हे जे 27 आणि 81 आहे यांची बेरीज किती आहे 108. आता इथे 3 आहे इथं 4 आहे दोघांमध्ये एकचा फरक आहे का. म्हणजे जर आपण m ला 3 कन्सिडर केलं असतं m ला 3 कन्सिडर केलं तर m + 1 म्हणजे किती व्हायला 4. मग आता 3 चा घातांक 3 आणि 3 चा घातांक 4 यांची बेरीज करा. 3 चा घातांक 3 किती आहे 27 3 चा घातांक 4 81 ती बेरीज किती आली 108. यावरून सिद्ध होतं m ची किंमत किती आहे 3 किती आहे 3. दॅट्स वाय ऑप्शन नंबर किती असेल 1 हे त्याचं काय असेल आन्सर असेल. देन आता याच्या आणखीन पण ट्रिक आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. हेच गणित आपण उद्या रिपीट घेणार आहे पण आज नाही सांगत कारण आज ऑलरेडी गणित जास्त आहे. आता पुढचं गणित आहे घनमूळ 0.512. हा तुम्हाला माहित असेल की मी तुम्हाला एक गोष्ट कंपल्सरी केली होती की 15 पर्यंतचे घन तुम्हाला माहित पाहिजे. परंतु एमएस साठी म्हणतो मी तुम्हाला 30 पर्यंतचे घन माहित पाहिजे पण किंवा जे प्रमुख रेंज आहे जसं की रेंजचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न करा की 25 किंवा 30 पर्यंतचे घन माहित असेल तर आपल्यासाठी थोडंसं काय राहील ते बेटर होईल. आता आपल्याला माहित आहे की 8 चा घन काय आहे 512 आहे. आता इथं आपल्याला घनमुळात 0.512 विचारले बरोबर आहे का. तर आता एक लक्षात घ्या की 0.512 म्हणजेच काय माहितीये का 0.512 म्हणजे 512 गुणिले 10 चा घातांक दशांश नंतर स्तर मोजा बरं 1 2 3 मग 10 चा घातांक किती घेणार मी -3. आता मला सांगा याचे आता सेपरेट करू
घनमुळात कोण घेतो मी 512. आता एक लक्षात घ्या मी काय करतोय आणि हे 10चा घातांक ऋण 3 छेदामध्ये घेतल्यावर काय होतील बरं +3 होतील. काय होतील +3. मग आता मी घनमुळात 10चा घातांक किती घेतला 3. यासाठी मी कोणता नियम वापरलाय सांगतो मी तुम्हाला. a चा घातांक ऋण m असेल तर 1/a चा घातांक m त्याला आपल्याला छेदामध्ये घेऊन काय करता येतो धन करता येतो. आता हे झालं. त्याच्यानंतर आता घनमुळामध्ये 512 घेतो मी आणि खाली आता घनमुळामध्ये 10चा घातांक 3 म्हणजेच किती आहे 1000 आहे. किंवा इथं सुद्धा तुम्हाला करता आलं असतं पहा. घनमुळाला घन कटला शिल्लक किती राहिले असते 10. त्यानंतर 512 आहे. 512 कोणाचं घनमूळ आहे 8/10 म्हणजे किती 0.8. हे आन्सर इथंच फायनल झालं असतं. तरी सुद्धा मी एक स्टेप वाढवली. 10चा घातांक 3च्या ऐवजी काय घेतले मी 1000 घेतले. आता सांगा 512 कोणाचं घनमूळ आहे 8चं. 1000 8/10 म्हणजे दॅट्स व्हाय ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. यानंतर पुढचा गणित घेऊ आपण. पाचवं गणित आहे पहा. हे थोडंसं टिपिकल आहे जिथं आपल्याला घातांकाच्या नियमांचा वापर करायचा आहे. आपण काय करू एक एक सॉल्व्ह करू आणि त्यानंतर त्याच्या किमती टाकू. पहा पहिला आहे 2चा घातांक 1/3 आणि त्याचा घातांक किती आहे 3. मग मला सांगा घातांकाचा घातांक असेल तर काय होतं बरं त्याचं गुणाकार. म्हणजे इथं 1/3 गुणिले काय होईल 3. 3 ला 3 कटले. 2चा घातांक 1 म्हणजे किती 2. दुसरं पहा 5चा घातांक 7वा आणि त्याचाही घातांक किती घेतला 0. आता कोणत्याही संख्येचा घातांक 0 आहे त्याची व्हॅल्यू काय असते 1. त्यामुळे इथे जास्त करायची गरज आहे का नाही. तिसऱ्या गणितामध्ये पहा 3चा घातांक 2 आणि त्याचा घातांक 1/2. घातांकाच्या नियमानुसार काय करणार त्यांचा आपण गुणाकार. 2 ला 2 कटले. 3चा घातांक 1 म्हणजेच किती 3. मग सांगा आता इथेच लिहितो वाटल्यास. सांगा व्हॅल्यू किती पहिल्याची व्हॅल्यू किती आली 2 अधिक 1/3 म्हणजे 3/3 म्हणजे किती येईल 1. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं आन्सर असेल. त्यानंतर ऋण 11चा घातांक 3. आता एक लक्षात घ्या घन आणि वर्ग याच्यात काय फरक आहे माहितीये का. जेव्हा आपण ऋण संख्येचा वर्ग करतो तेव्हा ती संख्या काय येते धन येते. कारण ऋण ऋणचा गुणाकार काय आहे धन आहे. पण मला सांगा पहा -a गुणिले -a बरोबर काय झाला a चा स्क्वेअर झाला. पण -a गुणिले -a गुणिले -a 3दा आला. मग मला सांगा आता हे ऋण ऋण काय झाला धन झाला एवढा वाला बरोबर आहे का. आणि गुणिले -a केलं तर हे -a चा काय झाला घन. म्हणजे याचा अर्थ ऋण संख्येचा घन ही ऋण संख्याच असते ती धन होऊ शकते का नाही. आता 11चा घन माहिती आहे तुम्हाला 1331 आहे. पण ज्या अर्थी ऋण 11चा घन विचारला तेव्हा येणारं उत्तर काय असलं पाहिजे -1331. ऑप्शन नंबर 3. आणि फायनली पाहू आपण शेवटचे गणित ज्याच्यामध्ये कशाचा वापर केला असेल. पुन्हा एकदा घातांकाच्या नियमाचा वापर केला आहे. पहा घातांकाचा एक नियम सांगितलं बघा तुम्हाला मी की a/b याचा घातांक -m असेल तर b/a असं जर केलं तर हा ऋण घातांक काय होतो धन होतो. म्हणजे अंशातलं छेदात आणि छेदातलं अंशात पाठवलं तर ऋण घातांक धन होतो आणि धन घातांक काय होतो ऋण. मग आता मला सांगा 3/7 आहे हा ऋण 3 आहे. याला जर मी उलट केलं 7/3 तर ऋण धनच्या ऐवजी तर काही धन 3 येतील घन स्वरूपात. ऑप्शन नंबर कोणतं येईल
3. It is the correct answer. Okay.